माझं नाव संदीप ठाकरे. आत्ता मी अजून एक नवीन प्लॉट घेऊन आलो तुमच्यासाठी. आत्ता मी उभा आहे सोमटणे फाट्याला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा जो आहे हा ओल्ड बॉम्बे पुणे हायवे रोड आहे. जवळच टोल नाका पण आहे आणि हा जो रोड जातो आहे उजव्या साईडला तर तो रस्ता शिरगावला जातो. तर आपला जो नवीन प्रोजेक्ट आहे तो शिरगाव ला जाणारा जो रस्ता आहे शिरगाव कासरसाई रोड या रोडवरतीच आहे. इथून शिरगाव हार्डली 1.5 ते 2 किलोमीटरवरती आहे. आणि ह्या रोडवरती ज्या रोडवरती आमचा प्रोजेक्ट आहे त्या रोडवरती डॅफोडिल नावाचा प्रोजेक्ट आहे. साधारण तो 40 एकरमध्ये आहे. दुसरा आहे अभिमान जो की कोहिनूर डेव्हलपरकडून आहे. त्यांचाही प्रोजेक्ट जवळजवळ 40 एकरमध्ये आहे. अभिमान जो आहे तो शिरगावमध्ये आणि आपलं प्लॉट जो आहे तो सुद्धा शिरगावमध्येच आहे. आपला रोड टच प्लॉट आहे. आणि गावठाणपासून किती आहे? गावठाणपासून हा 500 मीटरच्या आतमध्ये प्रोजेक्ट आहे. आणि जी तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी लागतात जसं की तुम्हाला स्कूल्स कॉलेज हॉस्पिटल तर हे सगळं अगदी 2-3 मिनटाच्या अंतरावरती आहे. सोमटणे फाट्याचीच गोष्ट सांगायची झाली तर इथे तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 हॉस्पिटल आहेत. मोठे हॉस्पिटल आहेत. इव्हन तळेगावमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे. स्पर्श हॉस्पिटल जवळच आहे. इथून हार्डली 2 मिनटाच्या अंतरावरती तुमचं पवना हॉस्पिटल आहे. शिवाय स्कूल्स जर तुम्ही मला विचारत असाल तर तुम्हाला या रोडला सुद्धा एक गव्हर्नमेंट स्कूल पण आहे. त्याच्यानंतर जर म्हणजे तुमचे पर्यटन स्थळ जर विचारत असाल मला तुम्ही तर प्रति शिर्डी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे गणपती मंदिर दिसेल बिर्ला टेम्पल इथून जवळच आहे. जास्त अंतरावरती नाही. आणि आपल्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर ते आपण प्रोजेक्टवरती गेल्यावरती मी तुम्हाला सांगेलच. वॉटर अवेलेबिलिटी आहे इलेक्ट्रिसिटी आहे आणि कॉन्क्रीट रोड आपण तिथं टाकणार आहोत जागेवरती. त्यावरती आपण बोलूया. आता आपण प्लॉटवरती आलो आहे. ॲक्च्युअल साईटवरती आलो आहे. इथून माझ्या समोर तुम्ही बघू शकता अभिमानची बिल्डिंग दिसेल. जे ग्रीन शेड आहे त्याच्या बॅक साईडला एक पब्लिक स्कूल आहे. आणि आपला जो प्लॉट आहे तो माझ्या उजव्या साईडला आहे. ओके. आणि इकडे रोड टच प्लॉट पण अवेलेबल आहे? येस. रोड टच साधारण तुम्हाला 13,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट अवेलेबल आहे. 13,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. आणि इकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन होणार खरेदी खत होणार 7-12 होणार? खरेदी खत मिळेल 7-12 करून मिळेल इथे. ओके. आणि ब्युटी ऑफ दिस प्लॉट किंवा USB तुम्ही म्हणू शकता युनिक सेलिंग पॉईंट हा आहे या प्लॉटचा. पहिली गोष्ट हा रोड टच प्लॉट आहे. आणि दुसरी गोष्ट हा प्लॉटची जो बॅक साईड आहे तिथं रिव्हर आहे पवना नदी आणि त्यामुळे पाण्याचा कधी प्रॉब्लेम नसणार आहे. सेकंड थिंग हा प्लॉटला लागून 30 मीटरचा रोड जातो. 30 मीटरचा ऑलरेडी हा जो आहे हा 30 मीटरचा रोड आहेच. प्लस एक 30 मीटरचा रोड पवना नदीवरून ब्रिज करून पलीकडे जाणार तर तो रोड सोडून आपला प्लॉट आहे. ठीक आहे. सो 2 DP रोड होईल. 2 DPला टच असलेला रोड होईल. शिवाय का जे मी बोललो पुढचा जो फ्रंटचा जो प्लॉट आहे तो 12,000 ते 13,000 स्क्वेअर फीट जर कोणी घेत असेल तर त्यांना तिथे कमर्शियलसाठी खूप उपयुक्त असलेला प्लॉट आहे. म्हणजे कॉर्नरचा पीस आहे. आणि माझ्यामध्ये कॉर्नरचा प्लॉट असेल तर कोणीही सोडत नाही. जे बिझनेसमॅन आहेत ज्यांचं ग्रोसरी शॉप आहे हॉटेलिंगमध्ये आहेत काही लोक लॉजिंगमध्ये आहेत तर त्या लोकांसाठी अतिशय किंवा डॉक्टर आहेत इव्हन तर त्या लोकांसाठी अतिशय उपयोगात येणारा प्लॉट आहे हा. आणि लोकांना जरी छोटा प्लॉट पाहिजे तरी पण घेऊ शकते. जॉईंट सेल्डीड होईल. जॉईंट सेल्डीड होईल. 13,000 स्क्वेअर फीटच्या बॅक साईडला आमच्याकडे जवळजवळ इथे 51,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. तर त्याच्यामध्ये 2-2 गुंठ्याचा 1.5 गुंठ्याचा इव्हन 1000 स्क्वेअर फीटचा जरी प्लॉट पाहिजे असेल तर मिळू शकेल आपल्याकडे. आणि ह्याच्यामध्ये सध्या तुम्हाला हा रॉ प्लॉट दिसत जरी असला तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये 15 फीट रोड देणार. ह्याच्यामध्ये कॉन्क्रीट रोड असेल 15 फीटचा. स्ट्रीट लाईट असतील ड्रेनेज असेल प्लस वॉटर कनेक्शन. ॲक्च्युली नदीला लागूनच प्लॉट आहे सो एवढा पाण्याचा काही प्रॉब्लेम नसणार.